करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतल्या आमदार खासदारांची आज शिवसेना भवन इथं थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ही आमदार, खासदार, नेते आणि सचिवांची बैठक पार पडणार आहे अशी माहिती आहे। मुंबईतील पाणी प्रश्नावर ठाकरे गटाकडून हंडा मोर्चा काढण्यात आला होता। त्यानंतर मुंबईतील विविध प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे। महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची पुढील रणनीती ठरवण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे। या संदर्भात आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर अधिकची माहिती देतील। सूरज, काय सांगाल, या बैठकीत कोणत्या विषयांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे? श्यामल, नक्कीच आगामी महापालिका निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून या बैठकीला अतिशय महत्व आलेलं आहे। थोड्याच वेळात शिवसेना भवन या ठिकाणी आता 3 वाजता बैठक सुरू होणार आहे। आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ही जी बैठक आहे ती सुरू होणार आहे। या बैठकीला आमदार असतील, खासदार असतील आणि इतर शिवसेनेतील नेते आणि सचिवांची हे उपस्थित असणार आहेत। मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाने हंडा मोर्चा काढला होता मुंबईतील पाणी प्रश्नासंदर्भातला घेऊन, आणि इतर जे मुंबईतील विविध प्रश्न आहेत त्या प्रश्नांना घेऊन ही आज बैठक बोलवलेली आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीला घेऊन देखील ही बैठक महत्वाची मानली जाते। आणि दुसरं महत्वाचं म्हणजे शामल, जे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना साथ घातली होती आणि लगेचच उद्धव ठाकरे देखील राज ठाकरेंना प्रतिसाद दिला होता, त्या संदर्भात या बैठकीत नक्की काय चर्चा होत आहे का, हे पाहणं शामल आता महत्वाचं असणार आहे। धन्यवाद सूरज, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। वळूयात पुढच्या बातमीकडे। राजकीय वर्तुळात सध्या अत्यंत वेगवान घडामोडी घडतायत। 2 मोठ्या घडामोडींकडे सध्या संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। पहिली म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युतीचा प्रस्ताव। तर एका बाजूला ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला काका पुतण्याच्या एकत्र येण्याच्याही चर्चांना उधाण आलंय। कारण अजित पवार आणि शरद पवार महिन्याभरात तिसऱ्यांदा एकत्र दिसलेत। त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्यात। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मनसैनिकांना सूचना दिल्यात। ठाकरेंच्या शिवसैनिकांसोबतच्या युतीबाबत मनसे नेते पदाधिकाऱ्यांनी बोलू नये असं राज ठाकरेंनी बजावलंय। परदेशात राज ठाकरे सध्या परदेशात आहेत, त्यामुळे त्यांनी मनसे नेत्यांना या सूचना दिल्यात। त्यामुळे राज ठाकरे मुंबईत परतल्यानंतर याबाबत काय भूमिका मांडतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राज ठाकरेंनी याबाबत नेमक्या काय सूचना केल्यात, पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बोलू नका। मनसैनिकांनी युतीबाबत कुठेही बोलू नये। संवेदनशील विषयावर कुणीही बोलू नका असं ते सांगतायत। परदेशात असल्यामुळे राज ठाकरेंच्या या सूचना आहेत, ज्या आपण आता पाहिल्या। एका बाजूला राज ठाकरेंनी मनसैनिकांना सध्या शांत राहण्याच्या सूचना दिल्यात, तर दुसऱ्या बाजूला ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना थेट ऑफर दिली आहे। भूतकाळात काय झालं ते पाहू नका, भविष्याचा विचार करा। उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकायचं ठरवलंय। पाऊल पुढे टाकताना भूतकाळात वळायचं नाही आणि एकमेकांवर केलेली टीका विसरली पाहिजे असं राऊत म्हणतायत। आम्ही काय बोललो, ते काय बोलले, त्यांनी काय टीका केली, त्यांनी काय भूमिका मांडली, हे विसरायला पाहिजे पुढे जाताना। याला सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात। जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी स्थापन केली तेव्हा आम्ही एकमेकांवर टीका करत होतो ना, प्रचंड टीका केली आम्ही दोघांनी एकमेकांवर। पण जेव्हा आम्हाला एकत्र यायचं ठरल्यावर ते आम्ही भूतकाळात पाहिलं नाही, आम्ही भविष्याचा विचार केला। राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीवर अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र काहीच बोलायला तयार नाहीयेत। त्यामुळे खासदार संजय राऊतांनी शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलंय। राऊतांकडून एक्सवर एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय। या व्हिडिओबाबत राज उद्धव यांच्यात 7 प्रतिसाद सुरू झाल्याचा असा उल्लेख करण्यात आलाय। तुम्ही त्यातला संदेश काढा, कुठे आग लागले कोणाच्या बुडाला। अहो, तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला सगळं माहिती आहे कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतोय। एकनाथ शिंदेंचं अस्तित्व त्यांना धुरासारखं म्हणजे जळतं लाकूड आहे, मी नेहमी म्हणतो।
पाटणकर काढा त्यांना दिला एकनाथ शिंदेंनी, त्यातूनही त्यांचे सुधारलेले नाही. आता कैलास जीवन लावावं लागणार आहे त्यांना. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असं वाटत नाहीये आणि जरी आलेच तरी आम्हाला फरक पडणार नाहीये. आम्ही आणि प्रकाश आंबेडकर एकत्र आलो पाहिजे असं विधान रामदास आठवलेंनी केलंय. ते एकत्र येतील का नाही मला वाटत नाही आहे. म्हणजे ते त्यांनी यायचं असेल तर जरूर एकत्र यावे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाविकास आघाडीमधून उद्धव ठाकरेंना बाहेर पडावं लागेल. आणि जरी ते एकत्र आले तरी आमच्या महायुतीला काय त्याचा तोटा अजिबात नाही. प्रकाश आंबेडकर आणि आपण एकत्र आलं पाहिजे. तर ते दोन भाऊ एकत्र येत आहेत तर आमच्या RPIच्या सगळ्या भावांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी नक्की भविष्य काळामध्ये मी प्रयत्न करणार आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पवार कुटुंबातही मोठी घडामोड घडताना दिसतेय. पवार काका पुतण्या आज पुन्हा एकदा त्या दोघांमध्ये चर्चा झाली. पुण्यातल्या साखर संकुलातल्या बैठकीनंतर काका पुतण्यानं बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली. त्या बैठकीत 2 अधिकारीही उपस्थित होते. ही बैठक कशासाठी होती त्याची माहिती मिळाली नाहीये. गेल्या 15 दिवसात शरद पवार आणि अजित पवार हे चौथ्यांदा एकत्र आलेत. परिवारातला साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात. ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा ही वर्षानुवर्ष चालत आलेली. त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही. तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न. पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो. ती आपल्या मुलामुलींच्या भल्याकरताच होती. ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो. आज इथं झाली हे पण AIच्या संदर्भातलं काम आहे. बैठकीत नेमकं काय आहे तर पुण्यात साखर संकुलात शरद पवार आणि अजितदादांची भेट झाली आणि या बैठकीनंतर अजितदादांची शरद पवारांच्या केबिनमध्येही चर्चा झाली. शरद पवार आधी केबिनमध्ये पोहोचले, नंतर अजितदादा आले. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये अर्धा तास खलबत झाली. गेल्या 15 दिवसात 4 वेळा हे दोन्ही नेते एकत्र आलेत. त्यामुळे जसं मनसे शिवसेना एकत्र येण्याच्या बातमीवर सगळ्यांच्या नजरा लागल्यात तसंच राष्ट्रवादीच्या या बातमीवर सुद्धा अनेकांच्या नजरा लागल्यात. शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. पवार काका पुतणे एकत्र आलेले आहेत असं संजय राऊतांनी म्हटलंय. ठाकरे गटाला एसएनसी सोबत कधी पाहिलंय का असा सवालही त्यांनी केलाय. आमचं प्रेम आणि कडवटपणाही टोकाचाच असतो असंही त्यांनी म्हटलंय. ते एकत्र आलेलेच आहेत ना. आम्ही आतापर्यंत एसएनसी असेल किंवा इतर काय आम्हाला पाहिलं का तुम्ही कोणाला भेटताना बोलताना चहा पिताना एकत्र व्यासपीठावर? नाही, आम्ही नाही भेटणार. त्यांच्या स्वागताचे अजितदादांच्या वगैरे जे काय आम्ही काल बघत होतो ते त्यांचा प्रश्न आहे. तो आमचं प्रेम आहे तितकं टोकाचा आणि कडवटपणा तितकाच आणि त्यात भेसळ नसते. वळूयात पुढच्या बातमीकडे. अजित पवार शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चेवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्यात. काही संस्थांमध्ये शरद पवार अजित पवार आहेत त्यामुळे चर्चेसाठी एकत्र येतात असं छगन भुजबळ म्हणाले. तर भेटीसाठी कामासाठी असू शकतात असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. अजितदादा आणि शरद पवार साखरेच्या बाबतीमध्ये असतील, ऊसाच्या कारखान्याचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत असतील, इतर काही बाबतीमध्ये तर त्या वेळा त्या किंवा हे आपलं रयत शिक्षण संस्था अशा काही संस्था आहेत की ज्याच्यामध्ये पवारसाहेब पण आहे, अजितदादा पण आहेत. तर या सामाजिक संस्थांच्या आहेत त्यांचे प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा चर्चेसाठी ते एकत्र येतात. काय तो भाग काही नवीन नाही आपल्याला. सध्या अलीकडे खूप जोरात मोठे पवार लहान पवार, मोठे बंधू लहान बंधू, ठाकरे बंधू वगैरे असं सगळं चाललेलं आहे. आता ते 2 बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आहेत. मग आता काका पुतण्या एकत्र येतील तर काय हरकत आहे असं त्यांना वाटत असावं. आता आणि भेटीगाठी काही निवळ
एकत्र येण्यासाठी असू शकतात असं नाही. काही कार्यक्रम असतात सार्वजनिक किंवा जनतेच्या हिताचे कार्यक्रम असतात, त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच होईल अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पाटील यांनी दिली आहे. उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनाचे वारे वाहत असतानाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत वक्तव्य केलंय. तसंच सर्वच संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात मजबूती निश्चितपणाने येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. एका ठिकाणी शिवसेना आणि मनसे एकत्र येत आहेत, पण राष्ट्रवादी दोन्ही एकत्र यावं असं वाटतं. आम्हाला निश्चितपणाने एकत्र आलं तर आनंदच होईल. बातमी अंबरनाथमधून आहे. अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरावर गोळीबार करण्यात आलाय. उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर हा गोळीबार झालाय. सध्या आपण दृश्य पाहतोय. 2 गोळ्या झाडून दुचाकीवरून आलेले हे हल्लाखोर पसार झालेत. शिवाजीनगर पोलीस तसंच क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्याचे सीसीटीव्ही फुटेज आपण पाहतोय. अज्ञाताकडून गोळीबार झाल्याचं समोर आलंय. उद्योजक विश्वनाथ भोईर यांच्या घराजवळचे हे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत. सध्या आपण सीसीटीव्ही फुटेजेस पाहतोय. रस्त्यावर काही वाहनं आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. हिंदी भाषा सक्तीकरणावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय. मनसेने या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय, तर हिंदी भाषेच्या वादावरून भाजपने बॅनरमधून राज ठाकरेंना डिवचलंय. हिंदी भाषेच्या समर्थनार्थ भाजपने राज ठाकरेंच्या निवासस्थान परिसरात बॅनरबाजी केली आहे. हिंदी भाषेच्या सक्तीनंतर आता भाजप आणि मनसेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. याच संदर्भातली पुढची पण बातमी आहे. राज्यात हिंदी सक्ती करणाऱ्या सरकारनं इंग्रजी शाळा बंद करून दाखवाव्यात असं आव्हान मनसेनं मुख्यमंत्र्यांना दिलंय. राज्यात हिंदी सक्तीच्या विषयावरून वातावरण तापलंय. फडणवीसांनी इंग्रजीचं कौतुक केलं जातं, मात्र हिंदी सारख्या भारतीय भाषेला विरोध केला जात असल्याचा टोला मनसे आणि ठाकरे गटाला नाव न घेता लगावला होता. त्याला आता मनसेनं उत्तर दिलंय. त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या जेवढ्या शाळा आहेत त्या सगळ्या शाळांची मान्यता रद्द करावी आणि त्यांना मराठी भाषेचे माध्यमची परवानगी द्यावी. तुम्ही करू शकता का हे फडणवीस साहेब? की सगळ्या जेवढ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या बंद करा आणि त्यांना सांगा आजपासून तुम्ही मराठी माध्यमाची शाळा. आमचा विरोध आम्ही करणार नाही. बघा, करून बघा. फडणवीस साहेबांनी करून बघावं. ते सरकार आहे, 230चं बहुमत आहे. करा तुमच्यात हिंमत असेल तर. बातमी मुंबईतूनच आहे. मनसेनं मुंबईत वॉर्ड ऑफिसरची गाडी अडवून जाब विचारलाय. कचरा गाड्यांच्या मेंटेनन्स बाबत मनसे आक्रमक झाले. कचरा वाहतूक करणाऱ्या कामगाराचा अपघातात मृत्यू झालाय. मागील 4 दिवसात दुसरा अपघात झाल्यामुळे मनसे आक्रमक झाली असून मृत कामगाराच्या कुटुंबासह जी उत्तर विभाग कार्यालयावर मनसेनं धडक दिली. निकृष्ट दर्जाच्या गाड्या कामगारांना चालवाव्या लागत असल्यामुळे कामगारांचा जीव धोक्यात आलाय. त्यामुळे चांगली गाडी मिळावी अशी मागणी मनसेनं केली आहे. काहीही गडबड होणार नाही. माझी गाडी मी उभा आहे, काही गडबड नाही होणार. वॉर्ड ऑफिसर साहेब आता मला भेटून गेले. मी 15 मिनिटात देतो म्हणाले. त्यांना निवेदन देणार. विषय संपला. पोलिसांना कळवायचं नाही. आता ही लोक डायरेक्ट आलेली आहेत साहेब. डायरेक्ट आलेली आहे. आम्ही बसले. ठीक आहे. आता एका साईडला थांबायला सांगा, एका साईडला थांबायला सांगा. भाषा युनियनचे कोणी नव्हते. मनसेचे लोक मी विचारलं त्यांना. कोणी मनसेचे नव्हते. मी सबस्टिट्यूट आहे मनसेचा. किती वेळ लागेल? आपल्याला? ठीक आहे, थांबतो. ठीक आहे, मी यांची भेट करून देतो. वॉर्ड ऑफिसरची भेट करून देतो. 15 मिनिटात मी करून देतो. भेटले की आम्हाला इथे थांबायचं काहीच नाही. पुढची बातमी पंढरपुरातून आहे. पंढरपुरात माडामधील शिवसेना शेतकरी मेळाव्यात कर्जमाफी करावी अशी मागणी करत शेतकरी आक्रमक झालाय. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचं भाषण सुरू असताना शेतकरी सत्यवान कदम काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणारा शेतकरी सत्यवान कदम पोलिसांच्या ताब्यात आलाय. आणि जरूर याच्या बाबतीत आपली भूमिका सकारात्मक आहे. या संदर्भामध्ये ऐकून घ्या बरं का. शेतकऱ्याच्या बाजूने बाबा सरकार आहे. सरकार जरूर शेतकऱ्यांना आवश्यक ती सगळी मदत करणार
शिवसेनेला ऐकून घ्या. आता बातमी भाजप उपाध्यक्ष माधव भांडारींनी केलेल्या खळबळजनक दाव्याची. मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात काँग्रेस राष्ट्रवादीचा हात असा दावा भंडारींनी केलाय. मुंबईवर हल्ल्याची सगळ्यांना कल्पना होती असाही आरोप त्यांनी केलाय. बातमी प्रसारित होताच भंडारींनी आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतल्याचं म्हटलंय. पण या सगळ्या 26/11च्या हल्ल्यामध्ये सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा वाटा होता हे निश्चित आहे. मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस एनसीपीचा हात असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय. सध्या माधव भंडारी फार त्यांना चिंता आहे. चिंता अशाची आहे आणि ते मला वाटतं की माधव भंडारींना ते आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये त्यांची इच्छापूर्ती काही होत नाही आहे. त्यामुळं बिचाऱ्यांना असं काहीतरी स्टेटमेंट करून खळबळजनक त्यांना मेन स्ट्रीममध्ये येण्यासाठी आणि संविधानिक पदापासून दूर ठेवल्यामुळे ते मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप असू शकतो. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमेरिकेतील बोस्टनमध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केलेत. निवडणूक आयोग पक्षपाती असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्रात प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त मतदान झाल्याचंही त्यांनी म्हटलंय. 2 तासात 65 लाख मतदान करणं अशक्य आहे असंही त्यांनी म्हटलंय. More people voted in the Maharashtra Assembly elections than there are adults in Maharashtra. This is a fact. And the Election Commission gave us a figure, voting figure for 5:30 in the evening. And between 5:30 in the evening and 7:30 in the evening when the polls were supposed to have closed, 65 lakh voters voted. Now, that is physically impossible to happen. So it's very clear to us that the Election Commission is compromised. It's very clear that there is something very wrong with the system. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला केलाय. राहुल गांधींनी परदेशात लोकशाहीची बदनामी केली आहे. निवडणुकांमध्ये हरल्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले. राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची बदनामी केली, भारतीय लोकशाहीची बदनामी केली, भारताच्या संविधानाने तयार केलेल्या लोकशाहीच्या संस्थांची बदनामी केली आणि सातत्याने अशा प्रकारे ते ही बदनामी करतायत. हे अतिशय निंदनीय अशा प्रकारचं कार्य आहे. वारंवार निवडणुकांमध्ये हारल्यानंतर त्यांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो आहे. आता बातमी आहे पुण्यातून ससून रुग्णालयासंदर्भातली. गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबीय आता आक्रमक झालेत. डॉक्टर घैसासांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. आज महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोर सुनावणी पार पडली. यावेळी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टर घैसास यांच्या निष्काळजीपणामुळे तनिषा भिसेंचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. तनिषा भिसेंची खासगी माहिती रुग्णालयानं प्रसारित केल्याच्या प्रकरणी ही कारवाईची मागणी करण्यात येते. मृत तनिषा भिसे यांची खाजगी आणि खोटी वैद्यकीय माहिती उघड केल्याबद्दल संबंधित डॉक्टर व समिती सदस्यांवर कठोर वैद्यकीय कायदेशीर आणि शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आम्ही विनंती त्यांना केली. त्यांनी आम्हाला जे काही गोष्टी घडल्या, जे संबंध महाराष्ट्र गेले अनेक दिवस ऐकतोय त्याबाबतची माहिती आम्ही त्यांना दिली आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सुश्रुत घैसास, डॉक्टर धनंजय केळकर, डॉक्टर अनुजा जोशी, डॉक्टर समीर जोग व श्री सचिन व्यवहारे यांच्यावरती कारवाई करावी ही विनंती कुटुंबांनी त्यांनी केली. पुढची बातमी पण याच संदर्भातली आहे. पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणात सरकार आक्रमक झालं. आता प्रत्येक अहवालानुसार वेगवेगळी कारवाई केली जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपये दंड ठोठावलाय. तर या प्रकरणानंतर धर्मदाय रुग्णालय व्यवस्थेत मोठे बदल करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.
ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. प्रत्येक अहवालानुसार राज्य सरकार वेगवेगळी कारवाई करणार आहे. डॉक्टर सुश्रुत घैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ही कारवाईची शिफारस करण्यात आली. पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचा अहवाल आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार डॉक्टर घैसासांवर कारवाईची ही शिफारस. विधी न्याय विभागानुसार दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला 10 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय.